सॉरी वक्तृत्व स्पर्धेला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. सर्वात आधी वक्तृत्व म्हणजे काय हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. वक्तृत्व स्पर्धा कशासाठी आपण आयोजित करत असतो ते थोडंसं लक्ष देऊन पाहिजे. आपली भाषण कला आहे ती कशी आहे ते तपासण्यासाठी ही स्पर्धा आहे. त्यासाठी तुम्हाला वेळेवर विषय दिले जातील. त्या विषयावरती थोडासा लगेच विषय पाहता चिठ्ठी उचलायची आणि त्या चिठ्ठीवरती तुमचा विषय तुम्हाला लिहिलेला दिसेल. तो पाहण्याचा थोडासा विचार करायचा आणि नंतर शांततेने त्या विषयाशी संबंधितच तुम्हाला बोलायचं आहे. आणि ते बोलत असताना तुमच्या कुठल्या गोष्टीची परीक्षण होणार आहे तर ते थोडंसं तुम्ही शांततेने ऐकून घ्या. तुम्ही ते स्टेजवरती उभं राहा. कुठलाही विषय बोलताना अजिबात घाबरायचं नाही. आपल्या समोर बसलेले सगळे आपले मित्र आहेत आणि आपल्या मंचकावरती बसलेले सगळे आपले गुरुजन आहेत. त्यामुळे तुम्हाला घाबरण्याची अजिबात आवश्यकता नाही. जसं शाळेत आपण बोलतो त्याचप्रमाणे आत्मविश्वासाने न घाबरता आपल्या विषयाची मांडणी आपल्याला करायची आहे. मांडणी करत असताना आपला जो विषय आहे त्या विषयाशी संबंधितच आपल्याला थोडंसं विचार करून बोलायचं आहे. विषयाला सोडून बोलायचं नाही. आणि विषय सांगणे कठीण नाही. विज्ञान प्रदर्शनी तुम्ही आलेले आहात त्याच्याशी संबंधित सगळे विषय आहेत. फार कठीण नाही. घाबरण्याची गरज नाही. सगळ्या स्पर्धकांनी आत्मविश्वासाने बोलायचं आहे. त्यानंतर बोलत असताना आपल्याला एखादा जर आपल्याला ठसून सांगायचं आहे तर तो आपण कसं सांगतो भेट तसा तिथे सांगायचा. अजिबात घाबरण्याची गरज नाही की आपल्याला त्या मुद्द्यावरती स्ट्रेस द्यायचा आहे तर फक्त ठसून सांगायचं. म्हणजेच बोलताना आपल्या आवाजामध्ये चढ उतार असतो खूप आवश्यक आहे. म्हणजे तुमचा विषय खूप छान आहे. तुम्ही चांगलं बोलता पण कसं आहे की एखादा विषय बोलताना आपण नेमकं कसा बोलतो त्याचा प्रभाव दुसऱ्यावर डिपेंड असतो. समजा उदाहरणार्थ असा विषय आहे की एखादा व्यक्ती गेला आपण म्हणतो व्यक्ती गेला पण तेच जर आपल्याला कसं बोलायचं आहे किंवा तो व्यक्ती देवाघरी गेला आपण म्हणतो अरे रे तो व्यक्ती गेला म्हणजे त्याचा अर्थ वेगळा लागतो. म्हणून आपल्याला नेमकं काय बोलायचं आहे तर ते व्यवस्थित बोलायचं आहे. आपल्या आवाजामध्ये चढउतार असणं आवश्यक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा आपल्याला दिलेली वेळ आहे तर त्या वेळेचा आपण भान ठेवलं पाहिजे. तुमची वेळ संपल्यानंतर इथं वजन लागणार आहे त्याच्याकडे आपण ध्यान ठेवलं पाहिजे. तर सर्व स्पर्धकांना शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. आणि सर्वांनी आत्मविश्वासाने देखील बोलायचं आहे. घाबरण्याची काहीही गरज नाही. सर्वांना जो आपल्या वक्तृत्व स्पर्धेसाठी वेळ दिला गेलेला आहे तो आहे प्रत्येकी 3 मिनिट. या 3 मिनिटांमध्ये आपल्याला आपलं मत व्यक्त करायचं आहे. आणि हे मत व्यक्त करत असताना वेगवेगळे गुण आहेत तुमच्यातले बोलत असताना ते आम्ही इथे तपासणार आहोत. त्याला तुमचे मार्क्स आहेत हे लक्षात घ्या. 2 गट या ठिकाणी बसलेले आहेत. एक आहे प्रायमरीचा म्हणजे प्राथमिक आणि दुसरा आहे माध्यमिकचा म्हणजे हायस्कूल. तर या प्रायमरीमधून आणि माध्यमिकमधून या ठिकाणी 2 बॉक्स ठेवले इथे टोपल्या ठेवलेले आहेत. यामध्ये तुमचे विषय मांडलेले आहेत. तुम्ही तो विषयाचा कागद उचलायचा आणि आपलं मत व्यक्त करायचं आहे. 3 मिनिट तुम्हाला प्रत्येकाला मिळतील आणि त्याप्रमाणे गुणगान या ठिकाणी होणार. तर त्या पद्धतीने तुम्ही प्रेझेंट हे झालं पाहिजे. ओके. तर सुरुवात करूया आपण आपल्या स्पर्धेसाठी. 3 मिनिटांचा वेळ आहे तो या ठिकाणी लागेल. तुम्हाला चिठ्ठी उचलायची आहे त्या ठिकाणी जायचं आहे. तुम्ही प्रत्यक्ष बोलायला जेव्हा सुरुवात कराल त्यावेळेसपासून 3 मिनिट तुमचे काउंट होतील. सुरुवातीला इथे आल्यानंतर तुमचं नाव सांगायचं, तुमचा वर्ग सांगायचा आणि तुमच्या शाळेचं नाव सांगायचं. आणि हे झाल्यानंतर जेव्हा तुम्ही बोलायला सुरुवात कराल तेव्हा तुमचा वेळ सुरू होईल. हे लक्षात घ्या. मी प्राथमिक गटातून
कुमारी सृष्टी सुरेश भालकड तिला ॲक्च्युरिया सहकार विद्यालयामध्ये जळगाव तिला आमंत्रित करतो. सृष्टी सुरेश भालकड. आणि इथं उपस्थित सर्व शिक्षक वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणी. मी सृष्टी सुरेश भालकड इयत्ता 8वी मध्ये शिकते आणि केला ॲक्च्युरिया सहकार विद्यालयामध्ये या विद्यालयाचे विद्यार्थी आहे. मला या वक्तृत्व स्पर्धेमध्ये मिळालेला विषय आहे तो आहे सोडवणे.
परिसरात काय घडते काय नाही, न्यूजपेपर बातम्या सगळ्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. रील्स बघण्यातच वेळ जातो आपला, आहे ना. तर यानंतर जी परीक्षा आहे तुमची ती 10 मिनिटानंतर या फॉर्ममध्ये होईल. प्रश्नमंजुषा आपल्या शाळेमध्ये जे विद्यार्थी असतील त्यांना बसायला सांगायचं आहे. 8वी पर्यंतचा प्रायमरी गट या साईडला बसेल आणि 9वी नंतर इकडे बसतील. असे 2 गट आहेत तुमचे आणि याच ठिकाणी परीक्षा होईल. 10 मिनिटांचा ब्रेक आहे, 10 मिनिटांनी इथे जायचं आहे. माध्यमिकसाठी नाही आहे, तुम्ही फक्त नाव लिहून ठेवायचं आहे. तुमच्यासाठी हे प्रश्न नाही आहे, हे फक्त या गटासाठी आहे. प्रश्न माध्यमिकसाठी नाही आहे सध्या. हे जे प्रश्न आहे ते प्राथमिकसाठी, इकडच्या गटासाठी आहे, प्राथमिक गटासाठी. तर प्राथमिक गटाला सूचना आहे, मी जेव्हा प्रश्नाचं वाचन करेन तर मी प्रश्नाचा क्रमांक पण वाचेन. तर तुम्ही क्रमांक लिहायचा आहे पहिल्यांदा आणि प्रश्न वाचल्यानंतर त्या क्रमांकाच्या समोरच त्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. तुम्हाला कुठल्याही प्रकारचे पर्याय मिळणार नाहीत. फक्त प्रश्न वाचला जाईल आणि प्रश्नाचं उत्तर लिहिण्यासाठी तुम्हाला 1 मिनिटाचा वेळ दिला जाईल. तर तुम्ही प्रश्नाचा क्रमांक लिहायचा आहे आणि त्याच क्रमांकाच्या समोर तुम्हाला त्याच प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. आणि दुसरा प्रश्न लिहिताना एक ओळ सोडून द्यायची, मोकळं लिहायचं, परत पुढचा क्रमांक द्यायचा आणि पुढच्या क्रमांकाच्या समोर पुढच्या क्रमांकाच्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं. लक्षात आलं सगळ्यांच्या? मोकळं द्यायचं आहे. तर बघा, प्राथमिक गटासाठी पहिला प्रश्न आहे, सजीवांचा कार्यात्मक आणि रचनात्मक घटक किंवा एकक कोणता? सजीवांचा कार्यात्मक आणि रचनात्मक एकक किंवा घटक कोणता? Which is the structural and functional unit of life? Which is the structural and functional unit of life? What is the full form of CPU? Storage device of computer. Which is the portable storage device of computer? एकूण 15 प्रश्न आहेत. मी तुमचं नाव लिहिलं का? शाळेचं नाव लिहिलं, गट लिहिला. एक प्रश्न झाल्यानंतर ओळ सोडायची आहे. ठीक आहे. पहिला प्रश्न, नैसर्गिक वैश्विक द्रावक कोणता? नैसर्गिक वैश्विक द्रावक कोणता? Which is the natural universal solvent? पृथ्वीचे संरक्षण कोण करतो? अतिनील किरणांपासून पृथ्वीचे संरक्षण कोण करतो? What protects our earth from harmful UV rays? What protects our earth from? प्रश्न क्रमांक 5, लिटमस कागद कशाने बनलेला असतो? लिटमस कागद कशाने बनलेला असतो? What is litmus paper made of? What is litmus paper? त्याला काय म्हणतात? रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढविणाऱ्या पदार्थाला काय म्हणतात? Which substance use? सर्वात अभिक्रियाशील धातू कोणता? सर्वात अभिक्रियाशील धातू कोणता? Which is the most? या ठिकाणी तुमची प्रश्नमंजुषा स्पर्धा सुद्धा संपलेली आहे. या 2 दिवसाच्या कालावधीत तुमची वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा आणि प्रश्नमंजुषा या 3ही स्पर्धा तुमच्या आटोपलेल्या आहेत. आता राहिला आहे समारोपाचा कार्यक्रम. तो थोड्या वेळातच होईल, तशी सूचना तुम्हाला मिळेल. बक्षीस वितरण आणि समारोप. नतमस्तकरित्या वैज्ञानिकांना नतमस्तकरित्या कार्यक्रमात उपस्थित आपल्या सातपुडा कॉलेजचे प्राचार्य विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाची सुरुवात
दीप प्रज्वलनाने करावे जी भारतीय संस्कृतीची भारतीय लोकशाहीचे डॉक्टर A.J. विचार करूया दीप प्रज्वलन करूया. बहुमान प्राप्त जागतिक लेवलचं नोबेल पारितोषिक बहुमान प्राप्त डॉक्टर C.V. रमण. कालच सगळे हरवणारच, पण मन मोठं ठेव, प्रयत्न पुन्हा उभे ठरणारच. जीवन म्हणजे स्पर्धा नाही, जीवन म्हणजे स्पर्धा नाही, शिकण्याची एक पायवाट आहे. जिंकायला आधी हरावं लागतं, हीच खऱ्या आयुष्याची बात आहे, हीच खऱ्या आयुष्याची बात आहे. आज या विज्ञान प्रदर्शनीच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी जमलो आहोत. तर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम वेळ न दवडता आपण सुरू करूया. माननीय साहेबांना मी सांगू इच्छितो की या विज्ञान प्रदर्शनीमध्ये प्राथमिक विभागामध्ये एकूण 53 उपकरणे आली होती, माध्यमिक विभागामध्ये एकूण 19 उपकरणे आली होती, शिक्षकांमध्ये 2 प्राथमिक आणि 1 माध्यमिक अशा प्रकारची उपकरणे या ठिकाणी आली होती. तर आपण या ठिकाणी स्पर्धा सुद्धा घेतल्या होत्या, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आणि प्रश्नमंजुषा. आणि जी विद्यार्थ्यांची उपकरणे होती ती खरोखर पाहण्यासारखी. प्राथमिक गट, या प्राथमिक गटामध्ये यथार्थ मनीष ढोले, तीनवीरा हायस्कूल यांनी जे उपकरण केलं होतं शाश्वत शेती, याचा सर्वप्रथम क्रमांक आलेला आहे. तरीही माननीय मोरे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी त्याला स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरवित केलं. यथार्थाचा जिल्ह्यासाठी यशो माधव विद्या मंदिर जळगावचा, तिचा 2य क्रमांक आलेला आहे. तिच्या मॉडेलचे नाव होते AI ओव्हरलोडेड व्हेकल डिटेक्शन सिस्टीम फॉर रोड. तिने स्टेजवर यावं आणि संबंधित शिक्षकांनी सुद्धा वर यावं. त्यानंतर या प्रदर्शनीमध्ये 3रा क्रमांक आलेला आहे कुमारी वेदांती अनिल कुपासे, सातपुडा कॉन्व्हेंट ऑफ स्कॉलर जळगाव दाखव. तिच्या मॉडेलचे नाव होते वॉटर हार्वेस्टिंग अँड प्युरिफिकेशन ऑफ वॉटर. संबंधित शिक्षकांनी सुद्धा मंचकावर यायचं. माध्यमिक गट जो 9 ते 12वीचा होता, यामध्ये 3रा क्रमांक आला आहे यश प्रवीण मोदडे, केला आणि शोरिया सहकार विद्या मंदिर जळगाव दाखव. याच्या मॉडेलचं नाव होतं बेझो इलेक्ट्रिक रेल. रेल्वे स्टेशन. तरी विद्यार्थ्यांनी आणि संबंधित शिक्षकांनी सुद्धा मंचकावर यायचं. कुमारी कृष्णाली बाळकृष्ण बघे, PM श्री जिल्हा परिषद हायस्कूल आसलगाव. तिच्या प्रोजेक्टचं नाव होतं लोरस IoT तंत्रज्ञान वापरून स्मार्ट सिटी. संबंधित शिक्षकांनी सुद्धा मंचकावर यायचं. मुख्याध्यापक, सर्व शिक्षक यांनी सुद्धा मंचकावर यायचं आहे. पूर्व प्राथमिक गट तालुका स्तरावर यांच्यासाठी आपण यावर्षीच नंबर काढले आहेत. पहिल्यांदा बक्षीस आपण त्यांच्यासाठी ठेवत आहोत. तर यामध्ये 3रा नंबर आला आहे सानिका प्रवीण पाटील. मॉडेलचं नाव होतं गणितीय मॉडेल, महात्मा फुले कन्या प्राथमिक शाळा जळगाव जामोद. त्यानंतर 2य क्रमांक आहे अनुज योगेश गोडाळे, माधव विद्या मंदिर. उपकरणाचे नाव आहे इलेक्ट्रोप्लेट. प्रथम क्रमांक आला आहे सावंत काशीराम चंगड, आदिवासी आश्रमशाळा जळगाव जामोद येथील विद्यार्थी. त्यानंतर
शिक्षकांचे सुद्धा आपल्याकडे काही उपकरण आलेले होते, तर त्यामधून श्री नितीन अनंता बेंदरकर सहकार विद्यामंदिर जळगाव दामोद यांना द्वितीय पारितोषिक मिळालं आहे. त्यांनी मंचकावर यायचं. तायडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरी कोदरी यांचा प्रथम क्रमांक आला आहे. त्यांनी सुद्धा मंचकावर यायचं. काल आणि आज या 2 दिवसामध्ये जी या ठिकाणी विज्ञान प्रदर्शनी झालेली आहे, जी संपन्न झालेली आहे, त्यामध्ये आपल्या Claps go. From first standard to 12th standard, variety of instruments were there. आणि प्रत्येक उपकरणामध्ये एक काहीतरी नाविन्य होतं. आपण आपल्या विज्ञान प्रदर्शनीमध्ये 3 स्पर्धा घेतल्या. काल आपण निबंध स्पर्धा घेतली, आज वक्तृत्व स्पर्धा आणि प्रश्नमंजुषा घेतली. तर प्राथमिक गट जो होता यामध्ये निबंध स्पर्धेमध्ये 3रा क्रमांक आला आहे लावण्या दत्तात्रय वाघ, स्वामी विवेकानंद विद्यालय भेंडवळ. तरी तिने मंचकावर यावे आणि श्री वानखडे सरांना मी अशी विनंती करतो की त्यांनी तिला प्रशस्तीपत्र द्यावे. जिल्हा परिषद शाळा भेंडवळ बुद्रुक श्री बकाल सरांना अशी विनंती करतो की तिचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करा. उमरकर सातपुडा कॉन्व्हेंट जळगाव जातो की तिचं प्रमाणपत्र देऊन सन्मान करा. सहकार विद्यामंदिर जळगाव जातो तिचा द्वितीय क्रमांक. यानंतर कुमारी कृतिका रघुनाथ महे सहकार विद्यामंदिर जळगाव जातो आलेला आहे. तरी श्री सार्वजनिक सर यांना विनंती करतो की त्यांनी प्रमाणपत्र देऊन तिचा सत्कार करावा. आहे ध्रुवी सुहास भूते केशव विद्यामंदिर जळगाव जामोद तिचा तृतीय क्रमांक. त्यामध्ये प्रांजली गजानन इंगळे तिचा तृतीय क्रमांक आला आहे. प्रांजली गजानन इंगळे सातपुडा कॉन्व्हेंट जळगाव जामोद. शिवम संतोष निंबोळकर जनता राम राय केशव विद्यामंदिर जळगाव जामोद. शिवहरी गई स्वामी विवेकानंद राष्ट्रीय विद्यापीठ जळगाव जामोद. तरी अंबोरे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी प्रमाणपत्र देऊन त्याचा सत्कार करावा. आलेला आहे अनुप रामभाऊ भारसाकडे दिनवेरा हायस्कूल जळगाव जामोद. श्री वाटी सरांना विनंती करतो की त्यांनी प्रमाणपत्र देऊन त्याचा सत्कार करावा. कोथळकर दिनवेरा हायस्कूल जळगाव जामोद. श्री बनसोड सर यांना विनंती करतो की त्यांनी प्रमाणपत्र देऊन त्याचा सत्कार करावा. आहे कुशल पंकज नागपुरे सहकार विद्यामंदिर जळगाव जामोद. मंजुषेसाठी तृतीय पारितोषिक मिळत आहे श्रुती संतोष धर्मे जनता विद्यालय जामोद. तर श्री सार्वजनिक सर यांना विनंती करतो की त्यांनी जळगाव जामोद याचा द्वितीय क्रमांक आला आहे. हे पारितोषिक सुद्धा विभागून दिलं आहे. तरी श्री निकट सर विद्यामंदिर जळगाव जामोद. तरी श्री वानखडे सर यांना विनंती करतो की त्यांनी प्रमाणपत्र देऊन त्याचा सत्कार करावा. घरातल्या घरात बक्षीस जात आहे असं म्हणायला हरकत नाही. मिळत आहे पार्थ चव्हाण स्वामी विवेकानंद राष्ट्रीय ज्ञानपीठ जळगाव जामोद. तरी श्री वानखडे सरांना मी विनंती करतो की त्यांनी हे प्रथम पारितोषिक
मोठे यशस्वी उद्योजक झालेले आहेत.